नमस्कार. नाथ रहस्य या विशेष मालिकेत आपले स्वागत आहे. भारताच्या आध्यात्मिक इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे योग सामर्थ्य आणि दैवी कोप यांचा समोरासमोर सामना झाला आहे. आज आपण अशाच एका रोमांचक अध्यायाची सुरुवात करणार आहोत. ही कथा आहे नवनाथांचे आद्य गुरु, साक्षात शिवाचे स्वरूप मानले जाणारे श्री मच्छिंद्रनाथ आणि कोकणातील जागृत आणि उग्र शक्ती माता कालिका यांच्यातील संघर्षाची. कोकणची भूमी निसर्गाचा वरदहस्त लाभलेला प्रदेश, पण शेकडो वर्षांपूर्वी याच घनदाट जंगलांमध्ये श्रद्धेच्या नावाखाली एक भयानक प्रकार घडत असे. हा काळ होता जेव्हा वाममार्ग किंवा अघोरी विद्या जोरात होत्या. कुडाळ प्रांतातील अडूळ नावाचे एक गाव, जिथे लोक देवाच्या प्रेमापोटी नाही तर भीतीपोटी जगत होते. इथलं ग्रामदैवत होतं साक्षात कालिका माता. तिचं रूप उग्र होतं, तिची नजर जळजळीत होती आणि तिला शांत करण्यासाठी हवं होतं रक्त, निष्पाप प्राण्यांचे रक्त. तो दिवस होता महापूजेचा. गावच्या सीमेवर आज अस्वस्थ शांतता होती. मंदिरात नगाऱ्यांचा आवाज घुमत होता, पण तो आवाज उत्सवाचा नव्हता, तो मृत्यूचा होता. गावकऱ्यांनी शेकडो मुक्या प्राण्यांना मंदिराबाहेर आणून बांधलं होतं. बकऱ्यांचे ओरडणे आणि पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार यांनी वातावरण भारावून गेलं होतं. पण नियतीचा खेळ वेगळाच असतो. त्याच वेळी गावाच्या वेशीवर एका अशा व्यक्तीचं आगमन झालं ज्याच्या केवळ उपस्थितीने वाऱ्याची दिशा बदलली. भव्य कपाळ, अंगावर भस्म, कानात कुंडल आणि हातात चिमटा, ते होते योगीराज मच्छिंद्रनाथ. ते तीर्थाटन करत करत या भागात पोहोचले होते. जेव्हा त्यांच्या कानावर त्या घाबरलेल्या प्राण्यांचा आवाज पडला तेव्हा त्यांचे पाऊल थबकलंय. एका योग्याचं हृदय करुणेने भरलेलं असतं. त्यांनी पाहिलं की देवाच्या दारात रक्ताचे पाठ वाहणार आहेत. त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. ते रागाने नाही तर अधिकाराने मंदिराच्या दिशेने चालू लागले. मंदिराच्या गाभाऱ्यात पुजाऱ्याने हातात नग्न तलवार घेतली होती. तो एका रेड्यावर वार करणारच होता. इतक्यात एक गंभीर आवाज गरजला, खबरदार, जर त्या मुक्या जीवाच्या अंगाला स्पर्श केला तर. सगळीकडे सन्नाटा पसरला. तलवारीचा हात हवेतच थांबला. सर्वांच्या नजरा प्रवेशद्वाराकडे वळल्या. तिथे साक्षात तेजाचा पुतळा उभा होता. मच्छिंद्रनाथांनी पुढे येऊन त्या पुजाऱ्याला प्रश्न केला, अरे ब्राह्मणा, हे तू काय करत आहेस? ज्या ईश्वराने या सृष्टीची निर्मिती केली तोच ईश्वर स्वतःच्या लेकरांचे रक्त पिऊन कधी प्रसन्न होईल का? धर्मरक्षणाचे काम सांगतो, भक्षणाचे नाही. पुजारी क्रोधाने लाल झाला. तो ओरडला, अरे बैराग्या, तुला आमच्या प्रथेबद्दल काय माहीत? ही कालिका माता आहे, तिला बळी हवा असतो. जर बळी दिला नाही तर ती संपूर्ण दावाचा नाश करेल. तू तुझ्या जीवाची काळजी कर आणि इथून चालता हो. पण मच्छिंद्रनाथ हल्ले नाहीत. ते शांतपणे हसले आणि म्हणाले, भीती ही अज्ञानातून जन्माला येते. जी माता आहे ती लेकरांचा बळी मागत नाही. आणि जर तुमची देवी रक्तासाठी भुकेली असेल तर ती देवी कसली? ती तर एक पिशाच्च वृत्ती झाली. मी हे होऊ देणार नाही. हे ऐकताच पुजाऱ्याचा संयम सुटला. त्याने ओरडून सेवकांना आदेश दिला, पकडा याला, आज देवीला नराचा बळी देऊ. तलवारी उगारल्या गेल्या. लोक भीतीने डोळे झाकून बसले. पण मच्छिंद्रनाथांनी ना शस्त्र काढलं ना ते जागेवरून हल्ले. त्यांनी फक्त आपल्या हातातील चिमटा जमिनीवर आपटला आणि उच्चारलं, अलख निरंजन. काय आश्चर्य! ज्या हातांनी तलवारी उगारल्या होत्या ते हात तिथेच गोठले. जणू काही हवेतली शक्तीच कोणीतरी शोषून घेतली होती. वातकर्षण विद्या. मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या शरीरातील प्राणशक्तीला स्तंभित केलं होता. ते पुढे सरसावले आणि ज्या प्राण्याला मारायला आणलं होतं त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं, बघा, तुमचे शस्त्र निकामी झाले आहेत. कारण हिंसा ही दुर्बलांची निवड असते आणि अहिंसा हे योग्याचं सामर्थ्य. पण मित्रांनो, संघर्ष इथेच संपला नव्हता. उलट तो आता सुरू होणार होता. आपल्या भक्तांचा असा अपमान आणि आपल्या पूजेचा भंग झालेला पाहून तिथली ती सुप्त शक्ती जागृत झाली. अचानक आभाळात ढग दाटून आले. दिवसाही रात्रीसारखा अंधार पडला. मंदिराचे दरवाजे धडधडू लागले. घंटा कोणाच्याही स्पर्शाविना वाजू लागल्या. पुजारी थरथरत ओरडला, अनर्थ, अनर्थ, तू ही देवीला कोपवला आहे. आता ती कोणालाच सोडणार नाही. मच्छिंद्रनाथांना जाणीव झाली की आता सामना मानवाशी नाही तर एका अदृश्य आणि महाभयंकर शक्तीशी आहे. त्यांनी तिथेच मांडी घातली. डोळे मिटले आणि ते ध्यानात स्थिर झाले. समोरून एक भयानक किंकाळी ऐकू आली, जी माणसाची नव्हती. काय होईल जेव्हा नवनाथांचे मंत्र आणि कालिकेचा क्रोध आमने सामने येतील? मच्छिंद्रनाथ या उग्र शक्तीला शांत करू शकतील का? पाहण्यासाठी नक्की बघा भाग 2, मंत्रांचे युद्ध, अलख निरंजन.